Hello everyone, let's start today's portion. We have finished in our classroom IUPAC nomenclature. Let's see question number 7 from your textbook. Write the structural formulae for the IUPAC name. First name is pentanone. Now pentane means 5 carbon atoms are there. C, 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 C and C. Now O and E, that means their ketone group is there and that position is at second carbon atom. दुसऱ्या कार्बन ॲटम वर त्याची पोझिशन आहे म्हणजे कीटोन ग्रुप आहे म्हणजे डबल बॉन्ड O. आता एवढं लिहिल्यानंतर राहिलेला पूर्ण भाग कशाने आपल्याला कंप्लीट करायचा असतो H ने. H H 1 2 3 4 त्याच्यामुळे इथे H येईल का नाही. H H H H H H and H 1 2 3 4 5 म्हणजे 1 आणि हा 2 2 वर कीटोन ग्रुप आहे म्हणजे 2ONE कीटोन आहे. मग आता याचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. या पद्धतीने हा फॉर्म्युला तयार होईल आहे आणि हा काय झाला त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हे काय आहे त्याचं IUPAC नाव. सेकंड वन इज 2-chloro-butane. 2-chloro म्हणजे त्याच्यामध्ये प्रिफिक्स दिलेला आहे. हे जे फंक्शनल ग्रुप असतात ते सफिक्स असतात आणि जसं डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल ते सुद्धा सफिक्स 1 आणि फंक्शनल ग्रुप सफिक्स 2. आता 2-chloro म्हणजे इथे काय दिलेला आहे प्रिफिक्स दिलेला आहे आणि काय आहे ब्युटेन. एन आहे ANE आहे याचा अर्थ तिथे सिंगल बॉन्ड आहे आणि ब्युटेन म्हणजे 4 1 2 3 4. 2-chloro म्हणजे 1 आणि 2 याच्यावर क्लोरो हा वाला तिथे हेटेरो ॲटम आहे आणि राहिलेला पोर्शन 1 2 3 म्हणजे इथे एक जागा खाली आहे. इथे 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 H H H H H H H H म्हणजे कंपाऊंड कसा तयार होईल आहे CH2 CH इथे Cl CH2 CH3. या पद्धतीने हा 2-chloro-butane हा कंपाऊंड इथे म्हणजे असा फॉर्म्युला इथे तयार झाला. नाव प्रोपेनॉल. प्रोपेनॉल OL म्हणजे इथे आहे अल्कोहोल ग्रुप. आता प्रोपेन आहे म्हणजे 3 कार्बन कंपाऊंड आहे 1 2 3 आणि सेकंड वर आहे. इकडूनही घेतला तरी हाच सेकंड येतो इकडूनही घेतला तरी हाच सेकंड येतो. इथे OH ग्रुप जोडून द्यायचा. हा OH ग्रुप जोडला का आता किती जागा खाली आहे इथे H खाली आहे. इथे H हा H इथे H H H आणि H. दॅट मीन्स CH3 CH इथे OH CH CH3. तर या पद्धतीने हा प्रोपेन 2-ol म्हणजे प्रोपेनॉल. सेकंड नंबर कशासाठी आहे तर सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमवर कोणता ग्रुप आहे अल्कोहोल ग्रुप आहे. मिथेनॉल. मिथ म्हणजे एकच कार्बन कंपाऊंड आहे तिथे आणि जर एकच कार्बन नॉल आहे म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणजे C डबल बॉन्ड O आणि इथे आहे H. आता बघा 1 2 आणि 3 झाले म्हणजे इथे एक जागा खाली आहे म्हणजे H असा. म्हणजे आता हा कंपाऊंड याचं नाव लिहिताना कसं येईल आहे HCHO असं त्याचं नाव तयार होईल आहे मिथेनॉल. मिथ म्हणजे एकच कार्बन कंपाऊंड. आता ब्युटॅनोइक ॲसिड. ब्युटेन म्हणजे 4 आहे 1 2 3 आणि 4. नोइक म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप आहे आणि कार्बोक्सिलिक ग्रुप कोणत्या याच्यावर आहे हे त्यांनी दिलेलं नाही आहे. मग अशा वेळी तुम्ही त्याला इथे या ठिकाणी देऊ शकता.
हा कार्बोक्सिलिक ग्रुप देताना कसा येईल आहे COOH, म्हणजे हा डबल बॉन्ड O आणि OH. मग राहिलेले 1 2 3 4 झाले याचा बॉन्ड. याच्यामध्ये 1 2 आहे म्हणजे इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि इथे हायड्रोजन. कंपाऊंडचं नाव कसं तयार होईल आहे CH3 CH2 CH2 COOH. अशा पद्धतीने हा तयार होईल. त्यानंतर 6वा आहे 1 ब्रोमोप्रोपेन. आता 1 ब्रोमोप्रोपेन, 1 ब्रोमो म्हणजे काय आहे, तो प्रिफिक्स आहे आणि प्रोपेन आहे. प्रोपेन म्हणजे 3, 1 2 3. प्रोपेन आहे म्हणजे कुठेही डबल बॉन्ड नाही आहे, सिंगल बॉन्ड आहे आणि 1 ब्रोमो आहे. म्हणजे इथे पहिल्या कार्बन याच्यावर हा ब्रोमो लावलेला आहे. 1 2 झाले म्हणजे इथे 2 जागा खाली आहेत. ह्या 2 जागा इथे H H, इथे H, इथे H आणि इथे H. मग आता बघा कंपाऊंड कसा तयार झाला CH2. इथे Br कोणत्या साईड, इथे Br CH2 CH2 CH3. अशा पद्धतीने हा कंपाऊंड जो आहे तो तयार होईल. त्यानंतर बघा इथे इथेनामाइन अमाइन, इथेना अमाइन, अमाइन ग्रुप आहे म्हणजे NH2 आहे आणि इथेन आहे म्हणजे 2 कार्बन ॲटम आहे. 2 इथे 2 कार्बन ॲटम आहे आणि याला जोडलेला आहे NH2 अमाइन ग्रुप. आता हा एक जोडलेला आहे म्हणजे राहिलेल्या जागा तिथे कशा आहे, खाली आहे. तर ह्या भरून टाकायच्या HH H H H. म्हणजे कंपाऊंड कसा तयार झाला CH3 CH2 NH2 इथेन आणि त्याला कोणता ग्रुप जोडलेला अमाइन. ब्युटॅनोन. आता ब्युटॅनोन म्हटल्यानंतर ब्युटेन आहे त्याच्यामध्ये म्हणजे 1 2 3 4. ONE असेल तर तिथे कीटोन हा ग्रुप जोडलेला आहे म्हणजे डबल बॉन्ड O असा तिथे जोडायचा आहे. आता पहिल्यांदा याला वेगवेगळ्या पद्धतीने जोडता येतं. तुम्ही इथं सेकंड याच्यावरही जोडा, इथे जोडू शकता किंवा याच्यावर जोडू शकता. चला इथे जोडून पाहू. O जर इथे जोडला तर इथे फक्त एकच H येईल. मग राहिलेल्या ठिकाणी H H H H H H H H. म्हणजे कंपाऊंड कसा तयार झाला CH3 CH, इथे येईल डबल बॉन्ड O, CH2 आणि CH3. या पद्धतीने जोडल्यानंतर ही पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला इथे जोडता येतं. याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पुन्हा वेगळाही येऊ शकतो कारण त्यांनी पोझिशन जो कीटोनचा ग्रुप आहे, डबल बॉन्ड ओचा ग्रुप आहे, तो कुठे जोडायचा, कोणत्या पोझिशनला जोडलेला हे दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला पहिल्या याच्यावरही जोडू शकता, दुसऱ्या याच्यावरही जोडू शकता. असं कोणत्याही याच्यावर तुम्ही त्याला पहिल्या याच्यावरही जोडू शकता. पहिल्या याच्यावर जर जोडलं तर कसा येईल हा कंपाऊंड. तर पहिल्यांदा ब्युटेन आहे 1 2 3 4. समजा याच्यावर जोडला O तर 1 2 3 म्हणजे इथे फक्त Hच येईल. इथे H H H H H H. मग आता हा बघा कसा कंपाऊंड तयार झाला CH, हा डबल बॉन्ड O, CH2 CH2 CH3. या पद्धतीने हा वाला फॉर्म्युला तयार होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे धड्याच्या मागचे जेवढे क्वेश्चन्स आहे मी ते घेतलेले आहे. आता त्यानंतर बघू आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. फर्स्ट प्रॉपर्टी आहे कंबस्टन रिॲक्शन. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत आपण. कंबस्टन, ऑक्सिडेशन, ॲडिशन रिॲक्शन अँड सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग आता कंबस्टन म्हणजे जाळणे. आता जळताना कोणतीही वस्तू, कोणताही पदार्थ जळताना तो काय होतो, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो. दॅट मीन्स कार्बन व्हेन burn in the air it react with oxygen and carbon dioxide gas is formed at the same time.
हीट अँड लाईट इज फॉर्म. म्हणजे तिथे बघा समजा कोळसा जाळला तर कोळसा हा कार्बनचाच फॉर्म आहे, तर तिथे कार्बन डायऑक्साईड गॅस निघतो. समजा एखादा तुम्ही टायर जाळला तर टायरसुद्धा जळताना तो सुद्धा कार्बनच आहे, ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो प्लस हीट आणि लाईट मिळतं. मिथेन CH4 रिॲक्ट विथ ऑक्सिजन. मिथेन म्हणजे कोणता, तर बायोगॅस. त्याच्यामध्ये जो बायो प्लांट असतो, गोबर गॅस ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मिथेन मिळतो. आता मिथेन जर जाळला तर तो ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर अँड ॲट द सेम टाइम हीट अँड लाईट इज फॉर्म. इथेनॉल CH3CH2OH. इथेनॉल वेन रिॲक्ट विथ, इथेनॉल हे सुद्धा एक फ्युएल आहे जे याच्यामधून मिळतं आपल्याला, साखर कारखान्यामधून मिळतं. जे साखर कारखान्याची मळी असते त्याचं फर्मेंटेशन केल्यानंतर जो प्रोडक्ट मिळतो तो असतो इथेनॉल. आता हा जो इथेनॉल आहे हा जेव्हा जाळला जातो तेव्हा तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड हीट अँड लाईट फॉर्म होतो. प्रोपेन C3H8. आता हा जो प्रोपेन आहे हा वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट ऑफ LPG गॅस. LPG मध्ये जो आयसोब्युटेन वापरला जातो त्याच्यामध्ये हा N प्रोपेन सुद्धा असतो. आता तो जेव्हा जळतो तेव्हा तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि अगेन कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड हीट इज फॉर्म. तर हे सर्व कार्बन जेव्हा जेव्हा तुम्ही जाळाल तर प्रत्येक वेळी बघा कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि हीट प्रोड्यूस होते. आफ्टर दॅट ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन हे प्रॅक्टिकल आपण बघितलेलं आहे. इथेनॉल घेतलं होतं आणि त्यामध्ये काय टाकलेलं होतं आपण, सोडियम कार्बोनेट टाकलेलं होतं आणि त्याचं ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन करणं म्हणजे तो काय करतो, ऑक्सिजन गेन करतो आणि हायड्रोजन लूज करतो. आता इथे जेव्हा तो ऑक्सिजन जेव्हा तो गेन करतो आणि हायड्रोजन जेव्हा तो लूज करतो तर त्याच्यामध्ये बघा काय होतं की याच्यातला हायड्रोजन गेला, इथे बघा CH3 जसा आहे तसा हा जो आहे C, याच्यामध्ये काय आलेला, डबल बॉन्ड यानी ऑक्सिजन गेन केला आणि हायड्रोजन काय केला, लूज केला. हायड्रोजन लूज केला म्हणून ही रिॲक्शन काय झाली, ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली. आणि हे ऑक्सिजन प्रोव्हाइड कोणी केलं, तर हे ॲसिडिक मीडियम जे आहे KMnO4 त्याने प्रोव्हाइड केलं. म्हणजे इथेनॉल इज कन्व्हर्टेड इनटू इथेनॉइक ॲसिड. दिस इज ऑक्सिडेशन रिॲक्शन, हे प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे. आफ्टर दॅट ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन इथे बघा, दिस इज व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल इज अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, दॅट मीन्स देअर इज अ डबल बॉन्ड. when this unsaturated compound undergo addition reaction with hydrogen. आता हायड्रोजन, इथे हायड्रोजन लिहिलेला आहे, याच्यासोबत जेव्हा तो ॲडिशन रिॲक्शन करतो तेव्हा कोणाच्या प्रेझेन्समध्ये, कॅटलिस्ट निकेलच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा तो करतो तेव्हा हे व्हेजिटेबल ऑइलचं कशामध्ये कन्व्हर्शन होतं, वनस्पती घीमध्ये होतं. आणि म्हणून बघा डालडा जो असतो, डालडा तो डालडा वगैरे बनवतात किंवा सनफ्लावर ऑइलपासूनही बनवतात वनस्पती घी. ते अनसॅच्युरेटेड असतं, त्याचं कन्व्हर्शन सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये केलं जातं. त्यानंतर समोरचा पोर्शन आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूट करणे. CH4 हा बघा मिथेन आहे, हा CH4 प्लस, हे असं लिहायच्या ऐवजी मी असं लिहिते, CH H H and H and here plus Cl2 आहे प्लस Cl. आता बघा याच्यामध्ये this when methane react with chlorine in presence of sunlight, it is replaced, this one hydrogen is replaced by chlorine. मग हा कुठे जातो, हा याच्यासोबत कंपाऊंड तयार करतो. मग आता कसं तयार होईल आहे, CH H H आणि Cl आणि हा याच्यासोबत आहे तर मग हा काय तयार झाले, HCl. म्हणजे CH3Cl, CH3Cl, Cl2 नाही पाहिजे इथे, CH3Cl प्लस HCl इज फॉर्म हिअर. आता CH3Cl घेतला, पुन्हा त्याला सनलाईटमध्ये क्लोरीन सोबत रिॲक्शन केली तर पुन्हा एक याच्यातला हायड्रोजन चालला जाईल आणि क्लोरीन इथे वाढेल.
म्हणजे एक हायड्रोजन गेला तर CH2Cl2 होईल आणि इथे HCl. पुन्हा CH2Cl2 घेतला तर म्हणजे इथे पहिल्यांदा मिथाइल क्लोराईड तयार झाला, त्यानंतर मिथिलीन डायक्लोराईड तयार झाला. CH2Cl2 म्हणजे मिथिलीन डायक्लोराईड. नाउ अगेन मिथिलीन डायक्लोराईड रिॲक्ट विथ क्लोरीन इन द प्रेझन्स ऑफ सनलाईट. हिअर CHCl3 म्हणजे एक हायड्रोजन गेला आणि याने ॲक्सेप्ट कोणाला केलं, क्लोरीनला केलं, तर CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म. अगेन क्लोरोफॉर्म रिॲक्ट विथ क्लोरीन, again hydrogen get replaced by chlorine atom and carbon tetrachloride. This compound is formed here and plus HCl. तर अशा पद्धतीने ह्या रिॲक्शन तयार होतात. आता हा जो कंपाऊंड आहे प्रोपेन when react with Cl2 two compounds are formed there. one chloropropane, one म्हणजे हा इथे या जागी आहे म्हणून 1 आणि सेकंड जागी आहे म्हणून 2. 1 chloropropane and 2 chloropropane, these two compounds are formed when propane react with chlorine. तर ह्या सर्व रिॲक्शन काय, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, म्हणजे त्याला सबस्टिट्यूट करणे, त्याच्याऐवजी स्वतः तिथे जाऊन बसणे, सबस्टिट्यूट. आफ्टर दॅट कार्बन कंपाऊंड्स, इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स कोणते कोणते आहे, इथे किती वेळ झाला मला बघू द्या, 16 मिनिट. Important carbon compounds. इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स कोणते कोणते आहे, इथेनॉल, अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये फ्युएल सारखा जो वापरला जातो तो गॅसोल आणि इथेनॉइक ॲसिड, एवढे कार्बन कंपाऊंड आपल्याला शिकायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथेनॉल, इट इज अ अल्कोहोल. नाउ ethanol or alcohol or spirit, all these are the colorless liquid having boiling point 78 degree. now all the ethanol, सर्व जे अल्कोहोल असतं ते पाण्यामध्ये विरघळतं. अल्कोहोल म्हणजे तुम्ही जे घरी याचं हे घेता, जी तुम्ही कप सिरप घेता, तुम्हाला जेव्हा सर्दी होते तेव्हा ते पाण्यामध्ये विरघळणारच असतं. दॅट मीन्स इट डिझॉल्व इन वॉटर. इट इज न्यूट्रल इन नेचर, ॲसिडिकही नसतं, बेसिकही नसतं. हे सर्व इथेनॉल कसं असतं, न्यूट्रल इन नेचर. ऑल्सो आता हे कशामध्ये वापरतात, तर जिथे तुम्ही आता अल्कोहोल म्हटलं तर तुम्ही बघा सध्या सॅनिटायझर वापरून राहिले, तर ते सुद्धा अल्कोहोलच आहे. त्यानंतर टिंचर आयोडीन जे तुम्ही जखमेवर लावतात ते सुद्धा अल्कोहोल, आयोडीन आणि इथेनॉलच असतं. कप सिरप किंवा खूप सारे जे वेगवेगळे टॉनिक्स आहे हे सर्व काय आहे, अल्कोहोल किंवा इथेनॉल आहे. आता यांची प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, तर रिॲक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम, सोडियमसोबत इथेनॉलचा फॉर्म्युला CH3CH2OH रिॲक्ट विथ सोडियम. आता हा फॉर्म्युला जेव्हा होतो तेव्हा बघा इथे ह्या ऑक्सिजनला रिप्लेस केलं जातं, ऑक्सिजनला बाहेर काढून सोडियम तिथे जाऊन बसतो. CH3CH2O जसा आहे तसा ऑक्सिजनच्या जागी Na जाऊन बसला, म्हणजे कंपाऊंड कोणता तयार झाला, सोडियम इथॉक्साईड विथ हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व्ड. तर इथेनॉल रिॲक्ट विथ सोडियम टू फॉर्म सोडियम इथॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस. आफ्टर दॅट सेकंड रिॲक्शन इज डिहायड्रेशन. इथेनॉलची डिहायड्रेशन रिॲक्शन आहे. इथेनॉल वेन हीटेड विथ 170 डिग्री सेल्सियस अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, खूप जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत जेव्हा त्याची रिॲक्शन केली जाते तर त्या सॅच्युरेटेड कंपाऊंडचा अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये कन्व्हर्शन होतं. आता हे कन्व्हर्शन कशा पद्धतीने होतं, तर इथला एक हायड्रोजन हा OH, हावाला OH आणि इथला एक हायड्रोजन यांच्यापासून वॉटर मॉलिक्यूल बाजूला निघतो. मग आता CH3 आणि इथला एक हायड्रोजन निघाला तर किती राहिलं, इथे CH राहील, म्हणजेच अनसॅच्युरेटेड झाले. CH2 डबल बॉन्ड CH2 आणि प्लस हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन, इथला OH, दोघां मिळून H2O तयार झाला, म्हणजे इथे काय राहिला, CH3 राहिला आणि CH राहिला. आता याला लिहिताना C2H4 आणि C2H4 म्हणजे C डबल बॉन्ड आला, डबल बॉन्ड येईल तेव्हाच इथे 4 H आणि H. अशा पद्धतीने हा कंपाऊंड तयार होईल आहे. त्यानंतर समोरची डिहायड्रेशन रिॲक्शन जी आहे एन प्रोपाईल अल्कोहोल. प्रोपाईल म्हटल्यानंतर 3 कार्बन ॲटम्स आहेत इथे. अल्कोहोल वेन रिॲक्ट विथ सोडियम, हिअर अगेन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय सोडियम अँड सोडियम प्रोपॉक्साईड इज फॉर्म विथ हायड्रोजन गॅस. सोबत कोण, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो.
एन ब्युटाइल अल्कोहोल याच्यामध्ये, आता बघा याच्यामध्ये इथेन तयार झाला. जेव्हा ही रिॲक्शन झाली, जेव्हा त्याला 170 डिग्री टेम्परेचरवर खूप जास्त आणि मोर क्वांटिटी ऑफ H2SO4 घेतल्या जातं, तेव्हा त्याच्यापासून म्हणजे सॅच्युरेटेडपासून अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतो. पण एन प्रोपाइल अल्कोहोलमध्ये सोडियम प्रॉपॉक्साईड तयार झालेला आहे. आता एन ब्युटाइल अल्कोहोलमध्ये CH3, CH2, CH. ब्युटाइल म्हणजे 4, 1, 2, 3, 4 आणि अल्कोहोल आहे म्हणजे OH. रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट हाय टेम्परेचर. आता बघा CH3, CH2, CH याच्यातला हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन आणि इथला OH हे जर बाहेर काढले तर डबल बॉन्ड तयार होतो आणि इथे डबल बॉन्ड तयार झाला म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार झालं. CH3, CH2, CH कसं तयार झालं बघा. C, 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 C. इथे H, H, OH, H, 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 H आणि H. आता बघा यांच्यामध्ये समजा या दोघांपासून वॉटर मॉलिक्यूल तयार झाला, तर याच्यापासून जर तयार झाला तर हा बॉन्ड इथे राहिलाच नाही, हे दोन बॉन्ड इथे राहिलेच नाही. मग आता कंपाऊंड कसा तयार होईल याच्यामध्ये जे काही असेल त्याच्यामध्ये बॉन्डिंग कशा पद्धतीने होईल, तर CH3, CH2, CH डबल बॉन्ड याच्यामध्ये आला, डबल बॉन्ड CH2. मोजा याच्यामध्ये किती आहेत, 1, 2, 3, 4 आहे कार्बन, 4ही 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8च आहे याच्यामध्ये, 3 आणि 2, 5, 6, 7, 8. तर 1 ब्युटेन म्हणजे सॅच्युरेटेड पासून अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड तयार करणे त्याला म्हणतात डिहायड्रेशन रिॲक्शन. आफ्टर दॅट अल्कोहोल. अल्कोहोल इज अ फ्युएल. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं गॅसोहोल हा फ्युएल म्हणून वापरला जातो. तर कशामध्ये वापरतात, तर कशापासून वापरतात, तर तो साखर कारखान्यामध्ये जेव्हा गुळापासून साखर बनवल्या जाते तेव्हा त्याच्यामध्ये एक मळी म्हणून निघते, त्याला म्हणतात मोलॅसिस. आणि हे जे मोलॅसिस असतं त्याला फर्मेंटेशन केलं तर त्याच्यापासून जो कंपाऊंड मिळतो तो असतो इथेनॉल. आता हा जो इथेनॉल आहे, हा इथेनॉल इतका चांगला फ्युएल असतो की त्याला डायरेक्ट तुम्ही पेट्रोलमध्ये टाकू शकता आणि म्हणून त्याला ॲडिटिव्ह म्हणून यूज केला जातं, पेट्रोलसोबत यूज केला जातं. का बरं त्याला ॲडिटिव्ह म्हणून यूज केला जातो, कारण हा जो इथेनॉल असतो कोणता, हा जो आपण आता शिकून राहिलो, हा इथेनॉल जेव्हा बर्न होतो तेव्हा फक्त कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर हे दोनच प्रोडक्ट तयार होतात. बाकीचे टॉक्सिक कंपाऊंड्स तिथे तयार होत नाही. बाकीचे इतर गोष्टी जाळल्यानंतर टॉक्सिक जसं बाकीचं पेट्रोल्स ना हे जेव्हा जाळल्यानंतर त्याच्यामधून कार्बन मोनॉक्साईड सारखे गॅसेस निघतात, परंतु इथेनॉलपासून निघत नाही, फक्त कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर निघतो. आणि म्हणून हा पेट्रोलसोबत जर ॲड केला तर त्याला चांगल्या पद्धतीचं एक फ्युएल किंवा पेट्रोलची इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं फ्युएल ज्याच्यामध्ये पेट्रोलसोबत इथेनॉल असेल तर त्या फ्युएलला म्हणतात गॅसोहोल. आता घेऊ समोरचा कंपाऊंड. जसं आपण इथेनॉल घेतलं तर इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड म्हणजे ॲसिटिक ॲसिड आणि किंवा त्यालाच म्हणतात विनेगर. आता ॲसिटिक ॲसिड आणि विनेगर यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते वेगवेगळं असतं. मग आता ही इथेनॉइक ॲसिड म्हणजे ॲसिटिक ॲसिड हे कलरलेस लिक्विड असतं आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो 118 डिग्री सेल्सिअस. ते ॲसिडिक असतं, ॲसिड आहे तर ॲसिडिक असतं, टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. सोबतच आता त्याच्यापासून विनेगर जर करायचं असेल तर 5 to 8% ॲक्वस सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड म्हणजे 5 ते 8% तुम्ही ॲसिटिक ॲसिड घ्या आणि राहिलेलं 92% वगैरे तुम्ही काय घ्याल, पाणी घ्याल. तर एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी, एवढं डायल्यूट केल्यानंतर जो कंपाऊंड आपल्याला मिळतो त्याला काय म्हणतात, विनेगर म्हणतात. आणि तो विनेगर प्रिझर्वेटिव्ह किंवा तुमचं लोणचे तयार करायला वगैरे मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये वापरतात. आपण आपल्या घरी वापरत नाही, परंतु तो फॅक्टरीजमध्ये वगैरे प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतात. लोणचं तयार करायला किंवा तुम्ही सलाद करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा वापरलं जातं. आता याच्या सोबतच
हा जो याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 17 डिग्री सेल्सिअस असतो, फक्त 17 डिग्री प्युअर इथेनॉइक असतो. आणि म्हणून जेव्हा कोल्ड कंट्रीज जिथे थंडी जास्त पडते अशा ठिकाणी तो रूम टेम्परेचरलाही गोठून जातो. आणि जर तो रूम टेम्परेचरला गोठत असेल तर त्याला म्हणतात ग्लॅशियल ॲसिटिक ॲसिड. काय म्हणतात त्याला? ग्लॅशियल ॲसिटिक ॲसिड. आता यांची केमिकल प्रॉपर्टी कशी आहे, तर याची रिॲक्शन जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत होते, स्ट्रॉंग बेससोबत होते, तर सोडियम इथॉक्साईड. आता स्ट्रॉंग बेससोबत रिॲक्शन होताना काय होईल आहे की हा रिप्लेस करतो. जसं हा CH3COOH, इथेनॉइक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे ॲसिटिक ॲसिडचा? CH3COOH. आता हा सोडियम या हायड्रोजनला रिप्लेस करतो, म्हणजे हा हायड्रोजन या OH सोबत जाईल आणि सोडियम इथे आपली जागा घेईल. मग CH3COONA इथे येईल आणि या दोघांपासून काय तयार होईल? H2O. म्हणजे सोडियम इथेनोएट हा कंपाऊंड इथे तयार होऊन राहिलेला आहे. त्यानंतर बघा रिॲक्शन ऑफ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट. आता कार्बोनेट आणि बायकार्बोनेट इथे ॲसिटिक ॲसिड CH3COOH प्लस Na2 सोडियम कार्बोनेट घेतलेला आहे. इथे सुद्धा तोच कंपाऊंड तयार होऊन राहिलेला, कारण हायड्रोजन इज रिप्लेस बाय सोडियम. दॅट मीन्स हायड्रोजनला बाजूला केलं आणि काय तिथे कोण जाऊन बसला? सोडियम. म्हणजे CH3COONA प्लस H2O प्लस CO2. अगेन सोडियम बायकार्बोनेट घेतलं NaHCO3, तर तिथे सुद्धा सोडियम इथेनॉएटच तयार होतं, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. लास्ट रिॲक्शन इज इस्टरिफिकेशन रिॲक्शन. दॅट मीन्स ॲसिटिक ॲसिड अँड इथेनॉल हे दोन कंपाऊंड घेतले होते आपण. आता ॲसिटिक ॲसिड कार्बन कंपाऊंड आहे, दोन्ही ॲसिटिक ॲसिड अँड इथेनॉल वेन बोथ रिॲक्ट विथ ईच अदर इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड कॅटॅलिस्ट, मोस्ट IMP रिॲक्शन आहे ही. When it react with each other, we get ethyl ethanoate, that means ester. आता हे इस्टर कसं तयार झालं, तर हायड्रोजन हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन आणि हा OH यांच्यामध्ये बॉन्डिंग झाला आणि हा तिथे जाऊन बसला. म्हणजे CH3COO हायड्रोजनला उचवला आणि हा CH2CH3 तिथे जाऊन बसला आणि प्लस वॉटर. इथाइल इथेनोएट म्हणजे इस्टर इज फॉर्म. मग आता हा इस्टर जो कंपाऊंड आहे कुठे भेटतो, आपण कुठे पाहिला आहे इस्टर, तर तुम्ही फळांचा जेव्हा सुगंध घेता तर त्याला एक छान गोडसर असा सुगंध असतो, स्वीट सुगंध असतो. तर तो जो असतो त्याला काय म्हणतात, तो जो फ्लेवर असतो तो असतो इस्टरचा. मग असा हा इस्टर ज्याला असा इतका चांगला सुगंध असेल तर त्याला मग साबणांच्या फॅक्टरीमध्ये वगैरे साबण बनवण्यासाठी उपयोगात आणण्यात येतो. सोबतच फ्लेवरिंग एजंट किंवा परफ्यूम्स वगैरे बनवण्यासाठी उपयोगात येतो. मग आता हा साबण कशा पद्धतीने बनवला जातो, तर पहिल्यांदा जेव्हा इस्टरला सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्ट केलं जाते तर सोडियम कार्बोक्सिलेट प्लस अल्कोहोल हा तयार होतो. म्हणजे अल्कोहोल, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल तिथे तयार होतं आणि या रिॲक्शनला म्हणतात सपोनिफिकेशन रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन जी इस्टरची सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्शन होते ती कुठे वापरते, तर सोप फॉर्मेशनमध्ये वापरल्या जाते. तर अशा पद्धतीने इथे इस्टरिफिकेशन रिॲक्शन झालं. बाकीचं पॉलिमरचा पोर्शन हा डिलीट केलेला आहे तुमच्या कोर्समधून. इथे आपलं चॅप्टर संपलेलं आहे. मॅक्झिमम धड्याच्या मागचे पूर्ण क्वेश्चन्स जे आहेत ते मी कशामध्ये कव्हर केलेले आहे, नोट्समध्ये पूर्ण कव्हर केलेले आहे, क्वेश्चन नंबर देऊन कव्हर केलेले आहे. तर इथे मी स्टॉप करते.